नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ पवार सर. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो की सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. तर पहा, एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक, 11 सोडून सर्व मोर, 17 सोडून सर्व पोपट आहेत. त्या पिंजऱ्यात 3च प्रकारचे पक्षी असतील तर पिंजऱ्यात एकूण किती पक्षी आहेत? तर हा प्रश्न अगोदर आपण एक्स मानून सोडवूयात आणि त्याच्यानंतर काही सेकंदामध्ये हा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूयात. पहा, आपल्याला अगोदर एकूण पक्षी एक्स मानावे लागतील. ठीक आहे, मग आपण जर एक्स मानून जर सोडवलं तर पहा, तर आपल्याला सुरुवातीला एक्स वजा 12, तर या एकूण पक्षीमधून आपल्याला 12 सोडून सर्व बदक आहेत. त्यानंतर अधिक, त्यानंतर एक्स वजा 11 अधिक एक्स वजा 17 बरोबर एकूण पक्षी एक्स. आता एक्स अधिक एक्स ते होतील 3x. त्यानंतर वजा 12 वजा 11 आणि वजा 17 यांची बेरीज होईल 40 आणि चिन्ह राहील ऋण बरोबर एक्स. आता हे वजा 40 तिकडे अधिक होतील एक्स अधिक 40 आणि ते राहतील 3x. त्यानंतर हे जे चल आहे 3x मधून वजा करूयात आपण. 3x वजा x बरोबर 40. आता 40ला आपल्याला भाग द्यायचा आहे. पहा, 3x मधून x गेला, किती राहिला 2x आणि 40ला भाग देऊयात आता आपण 2ने या, कारण हे गुणाकारात आहेत ते भागाकारात जातील. 2ने भाग दिला तर किती येईल 20. x बरोबर 20. आता हाच प्रश्न म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एकूण किती पक्षी असतील तर 20 पक्षी असतील. तर हाच प्रश्न आपल्याला ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवता येतो? तर पहा, ती कोणती ट्रिक्स आहे? तर ती ट्रिक्स ही आहे. पहा, तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ही जी संख्या आहे त्यांची बेरीज करून घ्यायची. 12 अधिक 11 अधिक 17 आणि भागाकारामध्ये एकूण किती प्रकारचे पक्षी आहेत? 3च प्रकारचे पक्षी आहेत. त्यामुळे आपल्याला एकूण 3 प्रकारचे पक्षी आहेत, त्यातून फक्त एक वजा करायचं आहे. या सर्वांची बेरीजवरती 40 आली आणि छेदामध्ये 3 वजा 1 2. 2ने भाग दिला, बेदुनी 4 आणि हा 0, तर उत्तर किती येईल 20 येईल. जर 4 प्रकारचे पक्षी असतील तर 4 वजा 1 करा. 5 प्रकारचे पक्षी असतील तर 5 वजा 1 करा. तर अशा पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. हा प्रश्न पोलीस भरतीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. पाहूयात असाच एक प्रश्न. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर पिशवीत फक्त 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? तर एकूण चेंडू काढण्यासाठी आपल्याला यांची बेरीज करावी लागेल. 12 त्यानंतर 21 त्यानंतर 20 त्यानंतर 19 आणि छेदामध्ये एकूण किती रंगाचे आहेत? 4च, त्यामुळे 4 वजा 1 करायचं आहे. तर यांची बेरीज करूया आपण. 9 9 1 10 10 2 12, 1 आला हातचा, 1 आणि 2 3 3 आणि 2 5 5 अधिक 1 6 6 आणि 1 7 72 छेदामध्ये 3. 3ने भाग देऊयात आपण. 3 दुनी 6, 1 उरला 3 चौक 12. किती येईल उत्तर? 24. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. फक्त एकूण संख्यांची बेरीज करा, किती रंग आहेत किती प्रकार आहेत त्यातून फक्त वजा 1 करा, आपल्या प्रश्नाचं उत्तर निघून जाईल. पाहूयात असाच अजून एक प्रश्न. एका मुलाच्या पिशवीत काही चेंडू होते. तो म्हणाला, माझ्याकडे 6 सोडून सर्व लाल चेंडू आहेत, 6 सोडून सर्व निळे चेंडू आहेत व 8 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर त्याच्याकडे केवळ 3च रंगाचे, पहा 3च रंगाचे चेंडू असतील तर त्याच्याकडे एकूण किती चेंडू होते? तर सुरुवातीला 6 सोडून सर्व लाल, त्यानंतर 6 सोडून सर्व निळे अधिक करा आणि त्यानंतर काय सांगितलं 8 सोडून सर्व हिरवे आणि छेदामध्ये किती रंगाचे होते? तर 3 रंगाचे. तर एकूण रंग वजा 1 यांची बेरीज करूया आपण. 6 आणि 8 14, 14 आणि 6 20 छेदामध्ये 2 बेकबे आणि हा 0. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. तर अशाच पद्धतीचे दररोज नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.